जय श्रीकृष्ण मित्रांनो, तुम्हा सर्वांना शारदीय नवरात्रोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. नवरात्री म्हणजे असं असतं जिथून तुम्ही नव्याची सुरुवात करता, नव्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडू लागतात. तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही बदल घडवून आणायचा असेल, सुरुवात करायची असेल, जे तुमच्या लाईफमध्ये असून द्या, तुमच्या रिलेशनशिपमध्ये असून द्या, तुमच्या करिअरमध्ये असून द्या, तर तुम्ही नक्कीच देवी मातेची उपासना या नवरात्रोत्सवात नक्कीच करा. या नवरात्रीत कोणत्याही कामाची सुरुवात करणं शुभ मानलं जातं. मध्ये पूर्ण दिवस रात्रमध्ये तुम्ही कोणतीही शुभ कामे करू शकता. त्यासाठी तुम्हाला मुहूर्त बघायची गरज नसते. नंतर शुभ मुहूर्त अशी मानले जातात हे नवरात्रीचे 9 दिवस. या नवरात्रीमध्ये आदिशक्तीची उपासना नक्कीच करा. लक्ष्मी देवीची आराधना करा. सर्वप्रथम तुमच्या घरामध्ये सर्वत्र गंगाजल शिंपडा. त्याने घरात पॉझिटिव्ह एनर्जीचा वास राहील, निगेटिव्ह एनर्जी दूर जाईल. मंदिरातील देवीची मूर्ती किंवा प्रतिमा असेल तिला गंगाजलाने स्नान घाला. तिला हळद, कुंकू आणि अक्षता म्हणजे तांदूळ वाहा, अर्पण करा. दररोज न चुकता नैवेद्य वाहा. मध्ये लोक उपवास करतात. तो उपवास हे तुम्हाला पूर्णपणे ऐच्छिक आहे. यथाशक्तीनुसार तुम्हाला जसं पॉसिबल होईल तुम्ही उपासना करू शकता. काही लोक पूर्ण 9 दिवस पाण्याचा सुद्धा त्याग करतात. काही लोक फक्त पाण्याचं सेवन करून 9 दिवस उपवास पकडतात. तर काही जण एका वेळेचा उपवास पकडतात. याप्रमाणे तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे तुमच्या यथाशक्तीनुसार तुमच्या आरोग्याचं काळजी घेऊन तुम्ही उपवास ठेवू शकता. किंवा तुम्ही उपवास न ठेवता सुद्धा नवरात्रीचं व्रत करू शकता. फक्त तुम्हाला काही गोष्टींचं भान ठेवायचं आहे. ते म्हणजे या नवरात्रोत्सवात तुम्हाला बिलकुल मद्यपान नाही करायचं आहे. तुम्हाला मांसाहार नाही करायचा आहे. उत्सवांमध्ये तुम्हाला शारीरिक संबंध नाही ठेवायचे आहेत. ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. गादीवर शरीरावर झोपायचं नाहीये. बाहेर कुठेही तुम्हाला भांडण-तंटा करायचं नाहीये. कोणाशी वाईट वागू नका, कोणाचा अपमान करू नका, कोणाला बोलू नका. व्रत पाळताय आणि जर तुम्ही घरी भांडताय, स्त्रीचा मान ठेवत नाहीये, तर त्या व्रताचा काहीच उपयोग नाही मित्रांनो. श्री महालक्ष्मी नमो नमःचा 108 वेळा तुम्ही मंत्रजाप करू शकता. दररोज तुम्ही 108 वेळा महालक्ष्मीच्या नावाचा तरी नावाचा मंत्रजाप नक्कीच आवर्जून करा. श्रीम मंत्राचा 108 वेळा तुम्ही जप करू शकता. ती आईची मनोभावे सेवा करा, मनोभावे पूजा करा. आई लक्ष्मी तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होईल. तुमच्या आयुष्यात आरोग्य, समृद्धी आणि भरभराट लाभेल. जय माता की.